की नितीन असा एक फलंदाज आहे की जो एक हाती विजय मिळवून देण्याची क्षमता त्याच्या हातामध्ये. एक जबरदस्त फलंदाज कुंदन. आतामध्ये खराब चेंडू, पूर्ण अवधी होता. एक ज्या प्रकारचा चेंडू टाकला पूर्ण अवधी होता आणि षटकार येतोय डिस्क लेगच्या वरनं. ज्या प्रकारे वाघ एखाद्या जंगलात धावतो तशा प्रकारे दोन्ही खेळाडू धावत आहेत. आणि हा खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू ज्याला म्हटलं तर लेग स्टंपवर लोअर फुलटो चेंडू टाकल्यानंतर आणि तेही नितीनला. दरम्यान दिलीप षटकातील पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये. सुंदर चेंडू होता, पायामध्ये टाकला चेंडू, तितका सहज गतीने चेंडू दिशा दिली स्क्वेअर लेगवर आणि चौकार. एक वर्ष जेवतोय नितीन. शॉर्ट टर्म आणि जबरदस्त शॉट पिच चेंडूवर फुल पॉवरफुल सक्सेसफुल जॉयफुल वंडरफुल षटकार. आणि मात्र यावेळी हवेत चेंडू पाहूया. स्क्वेअर लेगचा खेळाडू आणि एखाद्याने प्रयत्न होता. एक चेंडू टप्पा काढल्यानंतर त्या तिथे चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे चौकार. काय जबरदस्त फटका त्या तिथे होता. द ग्रेट मॅन शिवाजी यांचा दिवस. कोटी कोटी प्रणाम. या मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि षटकार. या एका धावेने धावसंख्या आता होतीये 50 धावा झालेल्या आहेत जवळजवळ. शशी खरोखर न्यू मिलन पायगाव एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा जबरदस्त टोलवलेला फटका, मात्र या इथे पुन्हा एकदा षटकार. 57 आतापर्यंत हाय स्कोर आहे. आणि जबरदस्त फटका आणि एक जबरदस्त षटकार. नुकतंच आताच आपल्याला शुभेच्छा दिल्या रमेश. कपिल म्हात्रे 40+ दिवा स्पोर्ट दिवाचे कपिल म्हात्रे यांनी सुद्धा या आयोजनाला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्यात. फलंदाजी लाईव्ह बघतायत, अफलातून फलंदाजी. वैयक्तिक 48 वर हा खेळाडू खेळतोय नितीन. मात्र शशी मी तर म्हणेन आज सगळ्या गावात सगळेजण मॅच बघत असतील. काय मॅच आहे. आणि नक्कीच मी म्हणतो की नितीनला रोखणं हे खूप कठीण होऊन शकेल ते जॉली कामतगर संघाला. नितीन इज ऑन फायर. आणि मात्र यावेळी पुन्हा एकदा एक जबरदस्त षटकार. चांगली फटकेबाजी करतोय, चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. आणि ही फटकेबाजी बघून बागुल तुला आठवत असेल की आपण आरसी पटेल फाउंडेशन मैदानावर कॉमेंट्री करत होतो. आणि पुन्हा एकदा हवे चेंडू. शशी म्हणा तुम्ही काय म्हणायचं ते. आपण या ठिकाणी या षटकारांची आतिषबाजी बघितली तर मला आठवते ते जुने दिवस. लागोपाठ 4 षटकार.